मस्त अशी क्रिस्पी मेथीची पुरी पाहणार आहे। त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली फ्रेश मेथी पाऊण वाटी घेतलेली आहे। आता मसाले त्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, त्यानंतर पाव चमचा हळद, त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं पाव चमचा हिंग, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 चमचा कच्चं तेल सोडायचं आणि हे सगळं मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून आता पाण्याने मळून घ्यायचं आहे। आता पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आणि एक छानसा असा डो तयार करायचा आणि तो 15 मिनटं रेस्ट करायचा ठेवायचा। 15 मिनटं झाले की पीठ अगदी मऊसूद होते। त्याचे आता 3 गोळे करायचे। आता हे गोळे एक पोळपट घ्यायचं, त्यावर चांगलं पीठ लावून अगदा एक गोळा चांगला चपातीसारखा पातळसा लाटून घ्यायचा आहे। पातळशी मोठी पोळी तयार केलेली, त्यानंतर फॉगनी त्याला सगळ्या पोळीला असं होल पाडून घ्यायचं। त्यानंतर 1 वाटी घ्यायची, त्या आकाराचे आपण पुऱ्या पाडून घेणार आहे। तर सगळ्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। तर आता त्याचे काठ काढून घ्यायचे आणि हे सर्व पुऱ्या आता गॅसवर कढई ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर तेल टाकून त्यामध्ये पुऱ्या सोडायच्या। एका साईडनी छानपैकी असं तळून द्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनी तळून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने अगदी खरपूस मस्त क्रिस्पी अशा सगळ्या आपण पुऱ्या तयार केलेल्या आहेत। आता ह्या पुऱ्या आपण चहाबरोबर मस्तपैकी किंवा मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतो। 8-10 दिवस आरामात स्टोअर करू शकतो।